तीर्थसुखमासनम. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. आपण जी स्थिती धारण केली आहे त्या स्थितीमध्ये स्थिरता आणि शिथिलता जाणीव. आपल्या चेहऱ्याच्या ठिकाणी डोळे अलगद मिटलेले आहेत. चेहरा शांत आहे. देहाने स्थिर झाल्यावर जाणीव आपल्या श्वासाची. प्राणधारणा. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास. आंतरिक सजगता. करूया एक मध्यम पट्टीतला ओंकार. आणि याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडून देऊया. एक सहश्वास भरून घेऊया. ओ. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहश्वास भरून घेताना पोट हळूहळू बाहेर येत आहे. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन आपण मनाने काउंट करूया. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे असेल. सावकाश कृती थांबूया. आपला मोकळा होत चाललेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. आंतरिक सजगता. 3 मध्यम पट्टीतले ओंकार. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना उघड. ओ. 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 काही क्षण शांत. ओमच्या कंपनांची अनुभूती. करूया चित्तशुद्धी प्रार्थना दोन्ही हात जोडून एकत्रित. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. योगीजन नित्यनेमाने बिंदूसहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात अशा इच्छापूर्ती आणि मोक्षप्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकवून ओम पुढे नतमस्तक. मनामध्ये लीन भाव भक्तिभाव आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने करूया. सावकाश कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची.
सावकाश डोळे म्हणून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर घ्या. सुरुवातीला विश्रांती. करूया नेक रोटेशन. दोन्ही पाय समोर जुळलेले, आपले हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ, नजर समोर. सुरुवात करूया. सावकाश आपली मान एकदा उजवीकडे नेऊया. मागची भिंत बघायची, मग डावीकडे. मागची भिंत बघायची. श्वासाकडे लक्ष देऊन श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे, पुन्हा श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत मध्यभागी. आता श्वास घेत मान एकदा उजव्या बाजूला टिल्ट करूया. मग श्वास सोडत सोडत सावकाश डावीकडे. हाताचा सपोर्ट असल्यामुळे आपला कान सहज या खांद्याजवळ जातोय. पुन्हा श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत मध्ये. तर श्वास घेत मान वर. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त हनुवटी पुढे नाही घ्यायची, मध्ये येऊन थांबायचं. श्वास घेत मान वर आणि श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर पूर्ण नेक रोटेशन. डोळे मिटून घ्यायचे आणि सुरू करूया. मान उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे, असं 3 वेळेला क्लॉकवाईज करा. डोळे मिटून घ्यायचे आणि अगदी सावकाश ही कृती करा. आणि 3 वेळेला विरुद्ध बाजूने. मान डावीकडे मागे, उजवीकडनं पुढे, अगदी सावकाशपणे. दोन्ही बाजूने 3-3 वेळा झालं की मान सरळ करायचे, पायामधलं अंतर वाढवायचंय आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आपला उजवा जो पाय आहे तो वर उचलायचा, श्वास घेत आणि श्वास सोडत खाली ठेवायचा. श्वास घेत पाय वर उचला, श्वास सोडत खाली ठेवा. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर उजवं पाऊल स्वतःकडे खाली येऊ देत. मग उजवं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या आणि पुन्हा आपल्याला जमिनीला घासत घासत उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे न्यायचा आणि तसाच घासत घासत मध्ये आणायचा. सावकाशपणे करा कृती, क्रॅम्प येण्याची शक्यता असते. पुन्हा श्वास घेत घेत पाय जास्तीत जास्त उजवीकडे आणि श्वास सोडत मध्यभागी. अजून एकदा ही कृती. पाऊल आपण स्वतःकडे खेचलं. श्वास घेत उजवीकडे आणि श्वास सोडत मध्ये. मध्ये आल्यानंतर थांबायचं, उजवं पाऊल रिलॅक्स करायचं. मग डावं पाऊल स्वतःकडे खेचून घ्यायचं आणि डावा पाय श्वास घेत घेत जास्तीत जास्त डावीकडे न्यायचा. आपण अप अँड डाऊन नाही केलं. पुन्हा श्वास सोडत मध्ये आणायचा. पुन्हा श्वास घेत घेत जास्तीत जास्त डावीकडे, श्वास सोडत सोडत मध्ये. अजून एकदा करूया. श्वास घेत घेत डावीकडे, श्वास सोडत मध्ये. मध्ये आल्यानंतर पाऊल रिलॅक्स करा आणि आता हाच डावा पाय श्वास घेत वर उचलायचा, श्वास सोडत सावकाश खाली ठेवायचा. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून एकदा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबायचंय. साधी मांडी घालायची, दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे, डोळे मिटून तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती घ्या. जाणीव श्वासाची. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, डोळे अर्धत मिटलेले आहेत.
तिथल्या तिथेच आता आपण खांद्यांची मुवमेंट करूया. श्वास घेत खांदे वर उचलायचे आणि श्वास सोडत खाली करायचे. रिलॅक्स करायचे. श्वास घेत खांदे वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत खांदे वर, श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबायचे. दोन्ही हात समोर घ्यायचे. हातांची बोटं खांद्यावर, कोपरं जॉईंट आणि शोल्डर रोटेशन सुरू करूया. श्वास घेत हाताची कोपरं वर, श्वास सोडत खालून पुढे. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 5 वेळेला पुन्हा कोपरा जॉईंट. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळेला पूर्ण झालं की थांबायचं. दोन्ही हात आपले गुडघ्यांवर ठेवायचे आणि विश्रांती. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. आता आपण थोडेसे डोळ्यांचे सूक्ष्म व्यायाम करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला उजवा अंगठा समोर घ्यायचा आहे. आपल्या नजरेच्या समोर उजवा अंगठा. नजर आपली उजव्या अंगठ्याकडे स्थिर करा. आणि आता फक्त आपल्या नजरेमध्ये हालचाल हो. ठीक आहे. आपल्याला मान वळवायची नाहीये. फक्त नजरेमध्ये हालचाल. तुमची नजर उजव्या अंगठ्याकडे स्थिर करा आणि हळूहळू उजवा अंगठा उजवीकडे घेऊन जायला सुरुवात करा आणि आपली नजर त्याबरोबर फिरेल. मान फिरवायची नाही. फक्त नजर. तिरप्या नजरेने उजव्या बाजूला जो अंगठा गेलाय त्याकडे जास्तीत जास्त बघण्याचा प्रयत्न करा. तिरप्या नजरेने. मान न हलवता. मानेची हालचाल करू नये. ठीक आहे. अजून जरा जाऊ देत उजवीकडे विद्याताई हात. अजून जाऊ देत. सरळ करा एकदम उजवीकडे. बरं, मान नका फिरू. मान मध्ये ठेवा. फक्त नजरेने बघा. फक्त नजरेने बघायचे. तिरप्या नजरेने उजव्या अंगठ्याकडे बघायचे. पुन्हा सावकाश मध्ये आणा. आपली नजर आणि आपली हालचाल यामध्ये सिंक्रोनायझेशन. अजून एकदा करूया. जास्तीत जास्त उजवा अंगठा उजवीकडे घेऊन जायचा आहे आणि आपली नजर पण त्यासोबत फिरतीये. आपल्याला मानेला हलवायचं नाहीये. बरोबर. आता बरोबर होतंय. पुन्हा एकदा मध्यभागी. आता हाच उजवा अंगठा वर न्यायचा आहे जास्तीत जास्त आणि मग खाली. वर, खाली. आता इथे सुद्धा आपल्याला मानेची हालचाल अपेक्षित नाही. फक्त अंगठ्यामध्ये हालचाल होते. वर, खाली. खाली आल्यानंतर रोटेशन करूया क्लॉकवाईज. तुमची नजर खाली अंगठ्याकडे आहे आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. उजवीकडून डावीकडे अंगठा गोलाकार फिरवायचा. मोठं वर्तुळ करायचं नजरेने आणि आपल्या अंगठ्याने. क्लॉकवाईज 2 वेळा. 2 वेळा झालं की थांबायचं. अंगठा उजवा हात गुडघ्यावर ठेवायचा. डोळे मिटून घ्यायचे. तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती घ्यायची. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा अंगठा नजरेच्या समोर घ्या. नजर डाव्या अंगठ्याकडे स्थिर करायची. जास्तीत जास्त डावा अंगठा डावीकडे जाईल आणि आपली नजर डावीकडे चाललीये. तिरप्या नजरेने डावा अंगठा बघायचा. पुन्हा सावकाश मध्ये घेऊन यायचा. अजून एकदा नजर डाव्या अंगठ्याकडे स्थिर करायची. जास्तीत जास्त डावीकडे. नजर आणि अंगठा. आपली मान हलवायची नाही. बरोबर. जास्तीत जास्त तिरप्या नजरेने डाव्या बाजूला बघा आणि मग पुन्हा मध्यभागी घेऊन या. आता हाच डावा अंगठा वर जाईल सिलिंगच्या दिशेला. नजर सिलिंगकडे चालली आहे आणि मग सावकाश खाली. ज्यांचं नुकतंच कॅटरेक्ट ऑपरेशन झालं असेल किंवा डोळ्यांची दुखणी असतील त्यांनी मात्र सावकाश करा. जास्त डोळ्याला ताण देऊ नका. पुन्हा जास्तीत जास्त वर आणि खाली. आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. उजवीकडून डावीकडे. 2 वेळेला ही कृती. नजर आपली अंगठ्याकडे स्थिर करायची आहे.
जसा अंगठा फिरतोय तशी आपली नजर फिरेल डावीकडून उजवीकडे. 2 वेळा झालं की थांबायचं, हात गुडघ्यावर ठेवायचा आणि पुन्हा डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती घ्यायची. सावकाश डोळे उघडायचे. आपलं पहिलं बोट आणि अंगठा याच्याने आपले डोळे असे मोठे करायचे आणि रिलॅक्स करायचे. मोठे करायचे, रिलॅक्स करायचे. मोठे करायचे, रिलॅक्स. अजून एकदा मोठे, रिलॅक्स. हात गुडघ्यावर. आता फक्त पुन्हा एकदा डोळे जास्तीत जास्त मोठे करायचे आणि गच्च मिटून घ्यायचे. डोळे उघडायचे, मोठे करायचे, जास्तीत जास्त ताण द्यायचा आणि गच्च मिटून घ्या. पुन्हा एकदा जास्तीत जास्त ताण आणि गच्च मिटायचे. अजून एकदा जास्तीत जास्त ताण आणि गच्च मिटून घ्या. रिलॅक्स करा. आपण जो डोळ्यांवरती प्रेशर आणला होता गच्च मिटून तो एकदम रिलॅक्स करून घ्या. डोळे आता आपले अलगद मिटलेले आहेत. डोळ्यांवरती जो काही ताण होता तो सगळा रिलीज होतोय. आता डोळे न उघडता आपल्या करंगळीच्या बाजूचं जे बोट आहे ते बंद डोळ्यांवर ठेवायचंय. जो आपल्या डोळ्यांचा फुगीर भाग आहे ना तिथे. करंगळीच्या बाजूचं बोट बंद डोळ्यांवर ठेवायचं आणि क्लॉकवाईज हलक्या बोटाने रोटेशन करायचं. क्लॉकवाईज 4 ते 5 वेळेला हलक्या बोटाने आपले रिंग फिंगर ज्याला आपण म्हणतो करंगळीच्या बाजूचं बोट क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला. अगदी सावकाश हलक्या बोटाने आपण हे रोटेशन करतोय. थांबायचंय, थांबायचंय. दोन्हीही हातांच्या तळव्यांचं घर्षण करायचं. निर्माण झालेली ऊब अलगद डोळ्याच्या स्नायूंना टॅपिंग करायचं. हलक्या हाताने ती ऊब त्याला हलकी हलकी टॅपिंग करत द्यायची. पुन्हा एकदा हाताचं पाणी, घर्षण आणि टॅपिंग. तो वॉर्मनेस जो आहे तो आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना द्यायचा. अजून एकदा करूया. पामिंग, टॅपिंग. सावकाश हात खाली घ्यायचे. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आणि अगदी सावकाश पापण्यांची हलकी हलकी उघडझाप करून डोळे उघडायचे. पापण्यांची हलकी हलकी उघडझाप करून डोळे उघडा. आता दोन्ही हातांच्या बोटांची अशी चिमूट करायची आणि आपली जी आयब्रो आहे ती आयब्रो अशी प्रेस करायची. स्टार्टिंग टू एंड, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अशी आयब्रो आपल्याला प्रेस करायचे दोन्हीही बोटांच्या चिमटीने. दोन्हीही आयब्रो. बरोबर, बरोबर करताय. आता जे आपलं पहिलं बोट आहे, दोन्हीही हातांचं पहिलं बोट, त्याच्याने आपली आयब्रो पुन्हा एकदा प्रेस करत करत स्टार्टिंग टू एंड, एंडला आल्यानंतर, शेवटी आल्यानंतर तिथे हलकासा प्रेशर द्यायचा. हा. पुन्हा जिथे आयब्रो सुरू होते तिथून प्रेशर देत देत अगदी अशी चेपत चेपत एंडला घेऊन यायचं शेवटी आणि तिथे पुन्हा हलकासा प्रेशर द्यायचा. हे करताना चेहरा शांत ठेवा, कपाळावर कुठलीही आठी नको. अगदी सहज कृती करा. या एक्सरसाइज तुम्ही रोज पण करू शकता. थोडीशी एक हलकंसं मॉइश्चरायझर वगैरे घेऊन. म्हणजे आपला ह्या ज्या कृती आहेत ना, त्या आपल्या सहज होतात. जेव्हा आपण कुठलीतरी एखादी क्रीम लावून कृती करतो त्यावेळेला. आता हे पहिलं बोट जे आहे ते कानाच्या मागे घेऊन जायचं. कानाच्या मागे आणि पुन्हा आपला जो कानाचा मागचा भाग आहे तो खालून वर आणि वरून खाली प्रेस करत जायचं. कानाचा जो मागचा भाग आहे तो असा पहिल्या बोटाने खालून वर आणि वरून खाली असा प्रेस करायचा कानाच्या मागे. हा, बरोबर. आता तसंच प्रेस करत करत आपल्या कॉलर बोन पर्यंत यायचं. जिथे आपलं कॉलर बोन आहे तिथपर्यंत यायचं. पुन्हा तसंच हळूहळू रिव्हर्स जायचं मागे.
कानाच्या मागे. बरोबर. हं. कॉलर बोन पर्यंत या आणि तसंच हळूहळू मागच्या बाजूने प्रेस करायचं. हं. ठीक आहे. आता आपल्या पुन्हा दोन्हीही हातांच्या ज्या चिमूट करायच्या आणि आपला कान थोडासा असा खेचायचा, खेचायचा. हलकासा खेचा पूर्ण बाजूने. जिथे आपण आपली कानाची पाळी आहे, जिथे आपण कानातले घालतो, तो भाग हलकासा खेचा. मग त्याच्या बाजूने हलकं-हलकं वरून खाली आणि खालून वर असं थोडंसं ताण द्यायचंय. बरोबर. अगदी वरपर्यंत यायचं. बोटांची चिमूट आपण केली आणि त्याप्रमाणे ही कृती करतोय. बरोबर. हं. आता आपली ही जी छोटीशी कानाची पाळी आहे बघा, ही अशी बंद करायची आणि ओपन करायची. दोन्हीही कृती एकत्रित, दोन्हीही कानांच्या हां. एकत्रित बंद करा, ओपन करा, बंद करा, ओपन करा, बंद, ओपन, बंद, ओपन. अजून एकदा बंद, ओपन. हं. आता पहिलं जे बोट आहे ते कानाच्या आतमध्ये घ्यायचं अशा प्रकारे आणि क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज आपण पेन्सिलला टोक कसं करतो त्याप्रमाणे कृती. बरं, ज्यांची नखं वाढली असतील त्यांनी कृपया सावकाश करा. सुरू करा. कानाच्या आतमध्ये बोट घ्यायचं, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. थांबायचंय, थांबायचंय. सावकाश दोन्ही हात खाली घ्या, डोळे अलगद मिटून घ्या आणि आपण आत्ता ज्या ज्या काही कृती केल्या त्याचं मनातल्या मनात मागो. करणार आहोत आपण आता जिभेचे सूक्ष्म व्यायाम. ते यासाठी महत्वाचे आहेत, की जसं आपलं वय वाढतं, तसं अल्झायमर आणि डिमेन्शिया सारखे त्रास आपल्याला उद्भवतात. तर हे भविष्यामध्ये आपल्याला होऊ नये यासाठी हे उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक आहे. तर आपल्याला आता काय करायचं, जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आणि आतमध्ये घ्यायची. बाहेर आणायची, आत घ्यायची. बाहेर आणायची, आत घ्यायची. पुन्हा एकदा बाहेर आणा, आत घ्या. आता जीभ जास्तीत जास्त बाहेर आणि एकदा उजवीकडे आणि डावीकडे फिरून घ्यायची. तुमची नजर जिभेच्या शेंड्याकडे घ्या आणि एकदा उजवीकडे डावीकडे फिरून घ्या. बरोबर. आता तोंड बंद करा आणि जीभ तोंडातल्या तोंडात गोलाकार फिरवत घ्या. जीभ तोंडातल्या तोंडात गोलाकार. आपण एखादं चॉकलेट किंवा गोळी चघळतो ना त्याप्रमाणे. 5 राउंड करा. बघा तुम्हाला किती प्रेशर जाणवेल तुमच्या त्या संपूर्ण भागावरती. आणि विरुद्ध बाजूने 5 राउंड करा अँटी क्लॉकवाईज. दोन्ही बाजूनी 5-5 वेळा झालं की थांबायचं आहे. थांबायचंय. आता थोडंसं आपण आपले गालाचे जे चेहऱ्याचे जे सूक्ष्म व्यायाम म्हणण्यापेक्षा एक छोटीशी कृती आहे, ज्याच्याने आपले फेस मसल्सचं ब्लड सर्क्युलेशन खूप छान होतं. चेहरा आपला अधिक तजेलदार होतो आणि त्याचसोबत आपल्याला जी डबल चिनचा त्रास होतो, म्हणजे आपली इथे हनुवटीच्या खालची जी चीन आहे, तो त्रास किंवा त्याच्यासाठी हे उपचारात्मक आहे. तर काय करायचं, एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना श्वास घेत-घेत आपल्याला आपले गाल फुगवायचेत आणि श्वास सोडताना ओठांचा चंबू करून आपल्याला संपूर्ण श्वास बाहेर सोडायचा आहे. जसं आपण बलूनमध्ये हवा भरतो आणि मग त्याचं छोटंसं तोंड होऊन जातं आणि मग त्या तोंडाने पूर्णपणे हवा आपण बाहेर सोडतो, त्याप्रमाणे ही कृती करायची. ठीक आहे? श्वास भरून घ्या, गाल फुगवा,
ओठांचा पाऊट किंवा आपण शिटी मारतो त्याप्रमाणे कृती करून हळूहळू संपूर्ण हवा बाहेर सोडा. श्वास सोडत सोडत हवा बाहेर. अजून एकदा करूया. श्वास घेऊन गाल फुगवायचे. खांदे रिलॅक्स करा. सावकाश वरती. आणि ओठांचा पाऊट करून संपूर्ण हवा श्वास सोडत बाहेर सोडा. आता आपल्याला थोडीशी ही हवा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरवायची. म्हणजे एकदा उजवा गाल फुगवा, एकदा डावा गाल, एकदा उजवा गाल, एकदा डावा. ओके. आता पुढची कृती. काय करायचंय, आपल्याला हनुमंतासारखं आपलं तोंड असं फुगवायचंय. बघा अशा प्रकारे. डोळे मोठे करायचे. आपल्या जो ओठांचा भाग आहे, अपर लिप्स आणि लोअर लिप्स, तो आपल्याला थोडासा फुगवायचा आहे. आणि रिलॅक्स करायचा. फुगवायचा, डोळे मोठे करायचे. रिलॅक्स करा. पुन्हा एकदा फुगवायचा. रिलॅक्स करा. आता आपल्याला स्माइल करायची आणि ओठांचा पाऊट करायचं. बघा अशा प्रकारे. स्माइल करायची आणि ओठांचा पाऊट करायचा. बरोबर. आता जसं नाक आपण मुरडतो, एखादी गोष्ट आपल्याला आवडली नाही, त्याप्रमाणे कृती करायची. बघा अशा प्रकारे. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. आपल्याला एखादी गोष्ट आवडली नाही की जी आपण करतो, त्याप्रमाणे ही कृती. थांबायचंय. डोळे मिटून घ्यायचे. दोन्हीही हातांच्या तळव्यांचं घर्षण करायचं. निर्माण झालेली ऊब आपल्या संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची, हलकी हलकी टॅपिंग करत. संपूर्ण चेहऱ्याचे स्नायू, आपल्या आपल्या कानाचा भाग त्याला द्यायची आहे. पुन्हा पामिंग करायचं. आपल्या ह्या चेहऱ्याचा तजेलदारपणा, त्याचा टवटवीतपणा हा कायम टिकून राहायला पाहिजे, ही भावना आपल्या मनात. आणि टॅपिंग. संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना टॅपिंग करा. हा जो वॉर्मनेस आहे, आपले कान आणि चेहरा त्याला द्यायचा आहे. अजून एकदा करूया. पामिंग आणि टॅपिंग. सावकाश हात खाली घ्या आणि अलगद डोळे उघडायचे. दोन्ही पाय समोर करा. बराच वेळ आपण बसलो आहोत. दोन्ही पाय समोर करा आणि विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून द्या. विश्रांती. एक आसन करूया, वक्रासन. सोपं आहे, आपण शिकलेलो आहोत. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी मात्र करताना काळजी घ्या, किंवा नाही केलं तरी चालेल. शोल्डर दुखीचा त्रास असेल त्यांनी सुद्धा अगदी सावकाश कृती करा. दोन्ही पाय जोडले. आता उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याला लावून घ्या. आपला उजवा हात मागे, सेटपासनं हलक थोडासा लांब. ठीक आहे. आता पुढची कृती बघा काय करायची. आपल्या डाव्या हाताचा जो कोपर आहे तो उजव्या गुडघ्याच्या कोपराला असा लावून घ्या आणि डावा हात सरळ असा वर करा. डाव्या हाताची बोटं सिलिंगला पॉइंटेड असतील. डाव्या हाताची बोटं सिलिंगला पॉइंटेड. ठीक आहे. आणि आता सावकाश उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. तुमचे दोन्हीही खांदे एका रेषेमध्ये येऊ देत. त्याप्रमाणे तुमचा उजवा जो हात आहे मागे तो ऍडजस्ट करा. ओके. उजव्या बाजूने मागे वळून मागची भिंत बघायची आहे. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, तोंड बंद, श्वास चालू. बघा गळ्यावरती उजव्या बाजूने प्रेशर, डाव्या बाजूने ताण, पाठीच्या मणक्यावर ओटीपोटावर आलेला ट्विस्ट, पीळ, त्याकडे लक्ष.
डायबिटीज आणि थायरॉइड उपचारात्मक हे आसन आहे. जोड श्वासाची, श्वास घेतोय सोडतोय. 2 श्वास इथे थांबायचे. उलटचाल करताना डोळे उघडा, एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आधी मान आपली सरळ होईल. डावा हात खाली घ्या, उजवा हात समोर घ्या, उजवा पाय सरळ करा आणि हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. आणि आता डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ घ्या. डावा हात मागे सीटपासनं किंवा आपल्या पाठीच्या मणक्यापासनं अगदी 1 ते 2 इंच लांब असेल. ठीक आहे. त्यानंतर उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या सरळ. आणि उजव्या हाताचं कोपर डाव्या गुडघ्याच्या जवळ घ्या. उजव्या हाताचं कोपर डाव्या गुडघ्याच्या जवळ, उजव्या हाताची बोटं सिलिंगला पॉइंटेड, हलकासा डावा गुडघा उजव्या बाजूला प्रेस होईल. ठीक आहे. आणि आता सावकाश डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. तुमचे खांदे एका रेषेमध्ये येतील एवढा आपल्याला मागचा हात ऍडजस्ट करायचा आहे. विरुद्ध बाजूने आलेला ताण, दाब आणि पीड याचा अनुभव घेऊया. डोळे अलगद मिटून घ्या आणि पुन्हा एकदा विरुद्ध बाजूने आपल्या गळ्याच्या इथे आलेला ताण, दाब, पोटावरती डाव्या बाजूने असलेला पीळ ह्या सगळ्याचा अनुभव घ्या आणि जोड श्वासाची. बरोबर. श्वास घेतोय, सोडतोय. 2 श्वास इथे यथाशक्ती थांबायचं. उलट चाल करताना डोळे उघडा, एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आधी मान मध्यभागी येईल. आपला उजवा हात खाली घ्या, डावा हात समोर घ्या, डावा पाय सरळ करा आणि विश्रांती. सावकाश उठून उभं राहायचंय. हाताचा आधार न घेता उठायचा आहे. स्टँडिंग मध्ये येऊया. स्टँडिंग मध्ये विश्रांती. करणार आहोत आपण कटिचक्रासन. आज आपण एक छोटंसं व्हेरिएशन घेऊया याच्यामध्ये. दोन्ही पाय जुळवून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचं. जास्तीत जास्त अंतर घ्या. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, आडवे. बरोबर. आणि आता आपल्याला उजव्या बाजूला टर्न व्हायचंय. हात फक्त कमरेत आपण टर्न होतोय हा उजवीकडे. उजव्या बाजूने आपल्याला मागे हाताची बोटं बघायची. उजव्या बाजूला आपण टर्न झालोय आणि उजव्या बाजूला वळून आपण उजव्या हाताची बोटं बघतोय. आणि इथे 5 काउंट थांबा. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. श्वास घेत घेत मध्ये या. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत डाव्या बाजूला टर्न होऊया. डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत डाव्या हाताच्या बोटांकडे बघायचंय. नॉर्मल श्वास चालू ठेवायचाय. आपले हात एका रेषेमध्येच येतील ते आपलं आपण तपासून पहा. आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. 5 काउंट थांबूया. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. श्वास घेत घेत मध्ये या. हात तसेच ठेवा, हात तसेच ठेवा. ठीक आहे. आता सावकाश उजव्या बाजूला खाली बेंड व्हा. सावकाश. आपला उजवा हात उजव्या पावलाजवळ नेण्याचा प्रयत्न करा. नजर डाव्या हाताच्या बोटांकडे. पुन्हा इथे 5 काउंट थांबा. 5, 4, 3, 2, 1. श्वास घेत घेत मध्ये या. आहे तो श्वास सोडा. पुन्हा एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हळूहळू डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. डाव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न करा. नजर आपली वर असलेल्या उजव्या हाताकडे. नॉर्मल श्वास चालू. 5 काउंट थांबूया. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. श्वास घेत घेत मध्ये. श्वास सोडत हात खाली. पायामधलं अंतर कमी करायचंय आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या. रिलॅक्स.
सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे उभे राहायचंय. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. डोळे अर्धात मिटून घेऊया. दोन्ही हात जोडून घेऊया. आपल्या बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवणारा सूर्य, त्याची प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर आणूया. अशी कल्पना करूया की आपल्या समोर एक खिडकी आहे. त्या खिडकीतून समोर आपल्याला एक डोंगर दिसतोय. त्या डोंगरावरून सूर्य नुकताच उगवत आहे. त्याची पिवळसर केशरी सोनेरी किरण आपल्या मुखावर पडतायत. त्यातून जी प्राणशक्ती, ऊर्जा निर्माण होते ती आपल्या शरीरात प्रवेश करते. दिवसभर काम करण्यासाठी लागणारी ऊर्जा आपल्याला या सूर्यदेवतेपासून मिळते. त्याप्रती मनामध्ये एक कृतज्ञता भाव, त्याच्यासारखा कर्मयोग अंशरूपाने आपल्यामध्येही यावा ही प्रार्थना करूया. आणि गायत्री मंत्र एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. एक नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन. आपल्या टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. 9 उजवं पाऊल पुढे अश्वसंचलन. आपलं उजवं पाऊल दोन्ही हातांच्या मध्ये येता येता बघा. छान. 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. अजून एक करूया. ओम भानवे नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाऊल पुढे, 10 11 12. अजून एक सेट करूया, म्हणजे 2 करायचे अजून. ओम रवये नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे, 5 6 7 8 9 उजवा पाऊल पुढे घ्या, 10 11 12. लास्ट. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे घ्या, 10 11 12. रिलॅक्स. मुखधोती. मध्ये यायचंय आणि बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्यायची. आज आपल्याला एक छोटस मेडिटेशन घ्यायचं. बैठक स्थितीमध्ये आधी विश्रांती घ्या. मान मागे सही सोडा. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. रिलॅक्स व्हा. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी किंवा वज्रासन, तुम्हाला ज्या स्थितीमध्ये जास्त वेळ बसणं शक्य आहे ही स्थिती घ्यायची आहे. अगदीच खाली बसणं शक्य होत नसेल तर तुम्ही चेअरवर किंवा सोफ्यावर बसलात तरीही चालेल. जे खाली बसले त्यांनी पाठीचा मणका सरळ करायचा, थोडंसं पुढे व्हायचं, सीटचा भाग मागे ढकलायचा आणि पाठीतनं सरळ व्हायचं.
दोन्ही हात गुडघ्यांवरती. ज्या स्थितीमध्ये आपल्याला जास्त वेळ बसणं शक्य आहे, ती स्थिती घ्या. मग साधी मांडी घातली तरीही चालेल. हं. डोळे अलगद मिटून घ्या. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणाऱ्या श्वासाकडे लक्ष. एक आवर्तन आपण करणार आहोत संपूर्ण विभागीय श्वसन अ, उ, म अशा प्रकारे. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. हातांची ज्ञान मुद्रा. चेहरा शांत. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर येत आहे. छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण होत आहे. खांदे कानाच्या दिशेला वर येत आहेत. आणि संथ गतीने श्वास सोडताना अ, उ, म करत आपण पूर्णपणे स्थिर होऊया. अ, पोट, छाती, खांदे पूर्ववत. ॲब्डॉमिनल, चेस्ट, शोल्डर रिलॅक्स. अजून एक आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना अ, उ, म एकत्रित. अ, लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अ, उ, म एकत्रित. अ, काही क्षण शांत. श्वासाची गती संथ लयबद्ध झाली आहे. चेहरा अगदी शांत आहे. आंतरिक सजगता. प्राणायामाचा श्लोक. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात हृदयापाशी. मी बोलते, आपण श्रवण करा. आपल्या अंतरंगातल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करूया. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. आपल्या अंतरंगातल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करूया. या श्लोकाचा अर्थ असा आहे की या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर. आम्हाला चांगली बुद्धी, आरोग्य आणि संपदा प्राप्त करून दे. आपल्या अंतरंगातली प्राणशक्ती मनापासून वंदन. सावकाश मान सरळ करूया. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे आहेत. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. करणार आहोत आपण अनुलोम विलोमची 3 आवर्तनं. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा. उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून डावीने खोलवर दीर्घ पूर. डावी बंद. उजवीने संथरेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूर. उजवी बंद. डावीने संथरेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक.
डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेचक. अजून एक राऊंड. डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद आणि डावीने सावकाश रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत, डोळे मिटलेले आहेतच. जाणीव दोन्ही नॉस्ट्रिल्स कडे घेऊन जाऊया. शरीर आणि मन बॅलन्स करणारा, तणाव कमी करणारा हा अनुलोम विलोम प्राणायाम, त्याची अनुभूती घेऊया. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जोडलेली आहेत. त्या टोकांमध्ये किंचितसा दाब आणायचा आहे. तिथे सुरू असलेल्या रक्ताच्या प्रवाहाची सटल व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवत आहेत का? तिथे आपलं मन केंद्रित करून घेऊया. चेहरा अगदी शांत, एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. प्राणस्पंदनांची अनुभूती. 3 आवर्तनं भ्रामरी प्राणायामाची. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना गुंजन. काही क्षण शांत, भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती आपल्या अवतीभोवती. Feel the subtle vibrations. आता ज्यांना बैठक बदलायची असेल, पाय बदलायचा असेल तर पाय बदलून घ्या. साधी मांडी घालायची असेल तर साधी मांडी घाला. आपण एक छोटस मेडिटेशन करणार आहोत. स्वतःला काही संकल्प देणार आहोत. हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटलेले आहेत. सावकाश डोळे उघडायचे आहेत. समोर असलेली ओमची प्रतिमा, त्याकडे आपली नजर, आपली दृष्टी केंद्रित करून घ्यायची आहे. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घ्यायचा आहे. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे. हा ओम जर आपण आडवा केला तर तो माऊलींनी वर्णन केलेल्याप्रमाणे गणेश रूपी दिसतो. हा गणेश रूपी ओम आपल्या आपण डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. परमेश्वराचं अव्यक्त स्वरूप, निर्गुण निराकार ओम आपल्या डोळ्यांमध्ये स्थिर नजरेने आपण सामावून घेतोय. शारीरिक स्थिरता. अलगद डोळे मिटून घेऊया आणि हाच ओम बंद डोळ्यांनी आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. आंतरिक स्थिरता, मनाची स्थिरता. ओमची प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनामध्ये ओमचे विचार, ओमचं मनन, ओमचं स्मरण, ओमचं चिंतन. सर्वव्यापक, सर्वसाक्षी परमतत्व ओम.
अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश. उत्पत्ती, स्थिती आणि लय असा हा त्रिगुणात्मक त्रिकालातीत ओम आपण आपल्या आयब्रो सेंटरमध्ये भ्रूमध्यामध्ये पाहतोय. ओम दिसेल न दिसेल, पण मन मात्र शांत होत चाललंय. आंतरिक सजगता वाढत चालली आहे. शरीर मनाने आपण स्थिर होत आहोत. आपली जाणीव पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत घेऊन जाऊया. आपण ज्या बैठकीमध्ये बसलेलो आहोत, त्या बैठकीमध्ये आपण किती स्थिर आहोत, किती शिथिल आहोत, याचं निरीक्षण करूया. आपले दोन्हीही पाय, पावलं, गुडघे, मांड्या जमिनीवर स्थिर आहेत. हातांची ज्ञानमुद्रा आहे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहे. मान मध्यभागी आहे. पाठीचा मणका एका रेषेमध्ये आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत. या संपूर्ण स्थितीचं बंद डोळ्यांनी आपण निरीक्षण केलेलं आहे. जो भाग जास्त ताणल्यासारखा वाटतोय, तो भाग मनाने शिथिल करून घेऊया. त्या भागामधला ताण कमी करूया. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य. डोळे उघडायची घाई न करता शांतपणे बसून राहूया. मन स्थिर करूया, एकाग्र करूया. जोड श्वासाची, श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना जाणवतोय. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव दोन्ही नाकपुड्यांना होतीये. मी श्वास घेताना ह्या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यामध्ये भरून घेत आहे, सामावून घेत आहे. मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. श्वासाची गती संथ लयबद्ध झाली आहे. श्वास घेताना सो, श्वास सोडताना हम, सो हम, सो हम असा अजपाजप चालू आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला काही संकल्प देणार आहोत. पहिला संकल्प, आपल्या जीवनामध्ये आपण जे काही ध्येय ठेवलेलं आहे, जे काही उद्दिष्ट आहे, त्या ठिकाणी आपण स्वतःला इमॅजिन करायचं आहे की मी त्या ध्येयापर्यंत पोहोचलो आहे, पोहोचले आहे. मी सदैव आनंदी आहे. मी शक्तिशाली आहे. कोणत्याही अनुकूल, प्रतिकूल परिस्थितीत माझ्या मनाची स्थिती ही स्थिरच आहे. शरीर, मनाने मी स्थिर आहे, आनंदी आहे. मी सगळ्यांना आनंद देणारी व्यक्ती आहे. पुढचा संकल्प, आपल्या स्वतःमध्ये जी काही कमजोरी आहे किंवा जी काही वाईट सवय आहे, ती सवय बदलण्याचा हा संकल्प. जसं की कोणाला सतत चिंता असतात, ओव्हर थिंकिंग असतं, याची सवय असते.
तर मी नेहमी निश्चिंत असणार आहे, हा संकल्प देऊया. कोणाचं मन अगदी हळवं असतं, छोटंसं काही बोललं तर आपल्याला दुःख होतं, वाईट वाटतं. तर असा संकल्प करूया, की माझ्यावर कोणाच्याही बोलण्याचा काहीच परिणाम होणार नाही. कोणाला सतत भीती वाटत असते. कुठल्याही कारणाची भीती. तर हा संकल्प देऊया, की मी आजपासून निर्भय असणार आहे. माझ्या मनातली भीती मी या क्षणी काढून टाकलेली आहे. कोणाला वेळेचं बंधन नसतं. तर त्यांनी असा संकल्प द्यायचा आहे, की आजपासून मी माझी वेळ, माझं काम वेळेच्या आधीच पूर्ण करणार आहे. आपल्या मनातली जी काही वाईट सवय आहे, जी आपल्याला या क्षणी बदलायची आहे आणि ती आपण बदललेली आहे. पुढचा संकल्प आपल्या शरीरासाठी. माझं शारीरिक आरोग्य स्वस्थ आहे, निरोगी आहे, औषधविरहित, व्याधीविरहित आहे आणि हे कायम असंच राहणार आहे. मला जी कुठली व्याधी आहे, ती या क्षणी बरी झालेली आहे. आपल्या व्याधी निवारणासाठी केलेला हा संकल्प आपल्या खोल मनामध्ये रुजतोय. आपल्या सगळ्या व्याधी, सगळी दुःख या क्षणी बरी झालेली आहेत. एक संकल्प आपल्या नातेसंबंधांसाठी. माझे सगळे नातेसंबंध, श- माझा मित्रपरिवार, माझा कौटुंबिक परिवार हा विश्वास व प्रेमाच्या धाग्याने विणलेला आहे. माझ्या परिवारामध्ये एकजूट आहे. आपल्या ह्या जवळच्या नातेसंबंधांमध्ये काही वाईट आठवणी असतील, कोणी आपल्याला काही बोललं असेल, तर त्या या क्षणी आपण पुसून टाकूया. सगळ्यांना आपण माफ करूया. आपली स्वतःची चूक झाली असेल, तर तीही आपण सुधारलेली आहे आणि मी सगळ्यांना या क्षणी माफ केलेलं आहे. एक संकल्प स्वतःच्या कामाविषयी. मी प्रामाणिकपणे माझं काम करत आहे आणि मला यात भरपूर यश प्राप्त झालेलं आहे. माझं घर धनधान्याने भरलेलं आहे. मी स्वतःला ह्या एका उच्च ठिकाणी पाहत आहे. त्या परम तत्वाची शक्ती, ऊर्जा माझ्यासोबत सदैव आहे. ही संपूर्ण शक्ती, तिचा आशीर्वाद माझ्या चारही बाजूंनी सुरक्षा कवच आहेत. आपली जी कोण परमशक्ती आहे, आपले आई-वडील, आपले इष्टदेवता, आपली गुरुजन, आपली कुलस्वामिनी, कुलदेवता, या सगळ्यांची शक्ती आपल्या आजूबाजूला आहे, जी आपली सुरक्षा कवच आहे. त्यांचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठी आहेत, आपल्या सोबत आहेत. आणि यासाठी ह्या परमेश्वराचे आपण आभार मानूया. त्याने आपल्याला इतकं सुंदर शरीर दिलंय. आपले नातेसंबंध खूप छान आहेत आणि यासाठी एक कृतज्ञता भाव त्या परमतत्वासमोर. माझं मन अतिशय सकारात्मक ऊर्जेने भरून गेलेलं आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. माझ्यातली सगळी वाईट शक्ती या क्षणी बाहेर पडलेली आहे आणि मी एक प्युअर सोल झालेली आहे. एक शुद्ध आत्मा. त्याचं शरीर, मन निरोगी आहे, आनंदी आहे, शक्तिशाली आहे. अजून एक संकल्प आपल्या मनाला.
मना वासना दुष्ट कामानये रे, मना सर्वता पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहू, मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडी हो जनी सर्वचीची, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. जय जय रघुवीर समर्थ. त्या परम तत्वासमोर पुन्हा एकदा मनाने नतमस्तक होऊया. या सुंदर आयुष्याचे आपण एक भाग आहोत आणि हे आयुष्य आपण आनंदाने समाधानाने जगणार आहोत. आपले दोन्ही हात आपल्याला श्वास घेत घेत लांब करायचे आहेत. डोळे मिटलेले तसेच ठेवा. दोन्ही हात पसरवून घ्या. एक श्वास भरून घ्या. चैतन्य शक्ती, प्राणशक्ती आपण आपल्यात भरून घेत आहोत, सामावून घेत आहोत. आणि श्वास सोडत स्वतःला घट्ट मिठी मारा. स्वतःला घट्ट मिठी मारून घ्या. आपली सगळी नकारात्मकता, सगळ्या व्याधी आपण बाहेर सोडूया. पुन्हा एकदा श्वास घेत घेत आपले हात लांब करा, पसरवून घ्या आणि श्वास सोडत स्वतःला घट्ट मिठी मारून घ्या. दोन्ही हात खाली. काही क्षण शांत. पुन्हा एकदा हातांची ज्ञानमुद्रा, प्राणस्पंदनांची अनुभूती. करणार आहोत 3 मकार लांबलेले ओंकार, एका लागोपाठ एक, अगदी हळू आवाजामध्ये तुमच्याच कानांना तुमचा आवाज ऐकू येईल. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. दोन्ही हात जोडून शांती पाठ. जोडलेले हात हृदयापाशी. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. आपले जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ह्या ओमला समर्पित मनामध्ये लीन भाव, समर्पण, शरणागत भाव, आपला सगळा अहंकार, वाईट सवयी आपण या क्षणी ओमच्या चरणी समर्पित करत आहोत आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. श्वास घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद चेहरा आणि डोळ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरि ओम. धन्यवाद.
जे नवीन साधक आहेत जर त्यांना काही सूचना असतील किंवा काही बोलायचं असेल तर बोलू शकता. जे नवीन साधक आहेत, पहिल्यांदा वर्ग जॉइन करतात. ओके. अनम्यूट केलंय मी तसंही सगळ्यांना. कोणाला काही सूचना असतील तर बोलू शकता. काही सुधारणा हव्या असतील तर तेही सांगू शकता. अनम्यूट केलंय मी. ठीक आहे. जास्त वेळ घेत नाही कारण की मलाही पुढे दुसऱ्या वर्गाला जॉइन व्हायचं आहे. या, थँक्स. ठीक आहे. ओके. बरं, आजचं मेडिटेशन बरं वाटलं का तुम्हाला? ठीक वाटलं का? फक्त ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांनी फक्त अंगठ्याने सांगा. थँक यू. चला, भेटूया मग आपण सोमवारी सकाळी 5:50 ला. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस आणि हॅपी एंडिंग. हॅपी वीकेंड. हरिओम. मीटिंग एंड करते.